नमस्कार. प्रेम म्हणजे नक्की काय असा प्रश्न कधी पडलाय? अनेकदा आपल्याला वाटतं प्रेम म्हणजे मोठमोठे शब्द, महागड्या भेटवस्तू. पण आज आपण प्रेमाच्या एका अशा बाजूबद्दल बोलणार आहोत जी खूप शांत आहे, जी शब्दांमधून नाही तर कृतीतून बोलते. चला, प्रेमाच्या या शांत भाषेचा अर्थ समजून घेऊया. अच्छा, जेव्हा आपण प्रेमाचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? साहजिकच सिनेमातले रोमॅन्टिक सीन किंवा सोशल मीडियावरचे हॅशटॅग कपल गोल्स. पण खरंच प्रेम नेहमी असंच नाट्यमय असायला हवं का? की त्याचं एक वेगळं, खूप शांत आणि स्थिर रूपही असू शकतं? आता ही एक ओळ बघा. ही आपल्याला एका वेगळ्याच दिशेने विचार करायला लावते. प्रेम म्हणजे नक्की काय? गोंधळ आणि नाट्य नसलेलं प्रेम कसं असू शकतं? आज आपण याच शांत आणि स्थिर समर्पणाचा गाभा उलगडणार आहोत. हे असं प्रेम आहे जे गाजावाजा करत नाही, पण त्याचा पाया खूप खोल आणि मजबूत असतो. चला तर मग या संकल्पनेला जरा अधिक खोलवर समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला दोन शब्द समजून घ्यावे लागतील. एक म्हणजे नाट्य आणि दुसरा म्हणजे गोंधळ. प्रेमाच्या संदर्भात यांचा नेमका अर्थ काय होतो हे पाहिलं की शांत प्रेमाचं वेगळेपण लगेच लक्षात येईल. तर हे नाट्य म्हणजे काय प्रकरण आहे? याचा सरळ अर्थ आहे एक प्रकारचा दिखावा. म्हणजे कसं की नात्याबद्दल सोशल मीडियावर मोठमोठ्या पोस्ट टाकणं किंवा सगळ्यांसमोर महागडी भेटवस्तू देणं. असं प्रेम ना भावनिक चढउतारांनी भरलेलं असतं. पण आपण ज्या प्रेमाबद्दल बोलतोय ते आतून येतं. त्याला अशा कोणत्याही प्रदर्शनाची किंवा मंचाची गरज नसते. आणि गोंधळ म्हणजे काय? तर सततचे वाद, असुरक्षितेतून निर्माण होणारी भांडणं आणि आरडाओरडा. काही जणांना वाटतं की भांडणांशिवाय प्रेमच नाही. पण खरं तर आपण ज्या प्रेमाचा विचार करतोय ते वादळात नाही तर शांततेत फुलतं. ते नात्यात स्थिरता आणतं, अस्थिरता नाही. आता इथे बघा, प्रेमाची ही दोन वेगवेगळी चित्रं किती स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहे मोठमोठ्या हावभावांनी भरलेलं नाट्यमय प्रेम, जे एखाद्या वादळासारखं येतं आणि जातं. आणि दुसऱ्या बाजूला आहे एकमेकांना शांतपणे साथ देणारं शांत प्रेम, जे एखाद्या खोल, शांत समुद्रासारखं आहे. वर तर अगदी शांत, पण आतून अथांग आणि शक्तिशाली. कोणतं रूप जास्त टिकाऊ वाटतं? बरं, हे सगळं ठीक आहे, संकल्पना समजली. पण मग हे शांत प्रेम ओळखायचं कसं? जर ते मोठ्या शब्दांत किंवा हावभावात व्यक्त होत नसेल तर ते जाणवतं कसं? त्याची भाषा नेमकी कोणती आहे? या प्रेमाची भाषा आहे कृतीची. मानसशास्त्रात ज्याला ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणतात ना, तसंच कायसं. पहिली गोष्ट म्हणजे सातत्य, रोजच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधलं. म्हणजे रोज सकाळी एकत्र चहा घेणं किंवा ऑफिसमधून निघताना आठवणीने एक मेसेज करणं. दुसरं म्हणजे शब्दांशिवाय दिलेला पाठिंबा, जसं की आपण आजारी असताना काहीही न बोलता आपली काळजी घेतली जाणं. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, फक्त सोबत असणं. कठीण काळात काहीही न बोलता फक्त हात धरणं. ही शांत उपस्थितीच खरंच सर्वात मोठा आधार असते. पण या शांत प्रेमाचं महत्त्व नेमकं काय आहे? दिखावा नसलेल्या या नात्यात इतकी ताकद कुठून येते? चला, आता या शांततेच्या सामर्थ्याबद्दल बोलूया. कारण हीच गोष्ट नात्याला खरा अर्थ देते. हा आकडा पहा, 365. हे आहेत वर्षाचे दिवस. व्हॅलेंटाईन डे किंवा वाढदिवस हे वर्षातून एकदाच येतात आणि ते साजरे करणं सोपं आहे. पण खरं प्रेम हे वर्षाचे 365 दिवस छोट्या छोट्या क्षणांमध्ये टिकून राहतं. रोजची ही न चुकणारी साथ, हीच या नात्याची खरी ताकद आहे. कोणत्याही एका मोठ्या दिवसापेक्षा खूप जास्त. ह्या शांत प्रेमामुळे नात्याला मिळतं तरी काय? हे शब्द बघा: स्थैर्य, विश्वासार्हता, सुरक्षितता. आयुष्याच्या वादळात जेव्हा सगळं काही विस्कटलेलं असतं, तेव्हा ही एक व्यक्ती सोबत शांतपणे उभी असते. मानसशास्त्रात याला सिक्युअर बेस असं म्हणतात. म्हणजे एक अशी सुरक्षित जागा जिथे परतल्यावर आपल्याला शांत वाटतं. ही खोल सुरक्षिततेची भावना कोणत्याही नात्यापेक्षा खूप मोठी आणि मौल्यवान आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण कुठे येऊन पोचलो आहोत? आपण प्रेमाच्या पारंपरिक, नाट्यमय आणि गोंगाटाच्या कल्पनेकडून एका नवीन, अधिक खोल आणि शांत समजुतीकडे आलो आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: खरं समर्पण नेहमी खोलीतला सर्वात मोठा आवाज नसतो. कधीकधी ती एक शांत, स्थिर उपस्थिती असते जी कधीही आपली साथ सोडत नाही. हीच ती शक्ती आहे जी शब्दांच्या पलीकडे असते आणि तिची किंमत खऱ्या अर्थाने अमूल्य आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न उरतो की आपण प्रेमाच्या कोणत्या आवाजाला अधिक महत्त्व देतो? मोठ्या आवाजाच्या नाट्याला की कृतीतून बोलणाऱ्या शांततेला?
यावर प्रत्येकाने विचार नक्की करायला हवा.